सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे की आपण स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा कसा इन्सर्ट करतो यूजिंग इन्सर्ट इनटू कमांड. पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही बघूया. आणि स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा इन्सर्ट करणे याचा अर्थ काय. समजा बघा, आपल्याकडे एखादा व्यक्ती असेल आणि त्याचा डेटा आपल्याकडे असेल, बट तो समजा आपण काय करूया, समजा स्पेसिफाईड असेल तो, म्हणजेच की समजा 6 कॉलमचा आपला डेटा आहे, म्हणजे 6 कॉलमचा आपल्याकडे एक टेबल आहे आणि समजा 4 कॉलम्सचा आपल्याकडे डेटा असेल त्या व्यक्तीचा, तर ते उरले जे 2 कॉलम्स आहेत स्टुडंट, जे उरलेले 2 कॉलम्स आहेत, तर ते आपण भरणार आहे की नाही आणि तो डेटा कसा इन्सर्ट करणार, कारण की आपल्याकडे ते उरलेले जे 2 कॉलम्स आहेत त्याचा डेटा नाही आहे. तर यासाठी आपण काय यूज करतो, जसं इन्सर्ट इनटू कमांडने आपण स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा कसा इन्सर्ट करतो, तर आजच्या सेशनमध्ये हे सर्व काही आपण डिस्कस करणार आहे. आणि जसं हा वाला याचा सिंटॅक्स आहे बघा, पूर्ण डिटेलमध्ये मी हे समजवलेलं आहे आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये. आता तुम्ही फक्त ओव्हरलुक करू शकता, पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण MySQL कमांड लाईनमध्ये केलेलं आहे बघा. जसं तुम्हाला लिहायचं काय आहे, लिहायचं आहे बघा, जसं इन्सर्ट इनटू आणि आपल्या टेबलचं नाव जे की असणार माय इन्फो, आणि तुम्हाला नंतर कॉलम स्पेसिफाय करायचे आहे. आणि तेच कॉलम तुम्ही स्पेसिफाय करणार ज्यामध्ये तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे. ज्यामध्ये डेटा इन्सर्ट नाही करायचा आहे आणि ज्याचा डेटा आपल्याकडे नाही आहे तो कॉलम इथे स्पेसिफाय आपण नाही करणार. पूर्ण डिटेलमध्ये मी समजवलेलं आहे स्टुडंट. आणि आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. तर जाऊया बघा आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर, आणि सर्व काही मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. सो भेटूया आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर. सो जसं आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आलो स्टुडंट, तर सर्व काही आपण डिस्कस करूया. आणि आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, इन्सर्ट इनटू कमांडने आपण फक्त स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा कसा इन्सर्ट करतो, तर आजच्या सेशनमध्ये आपण हे शिकणार आहे. आणि समोर सर्व काही आपण शिकणार आहे की जसं आपण मल्टिपल रोज कसं इन्सर्ट करणार आहे आपल्या टेबलमध्ये, तर यावर पण आपण येणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण सर्व काही डिस्कस करूया. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे, जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की विजिट करा. सर्व काही आपण डिस्कस करणारच आहे. तर जाऊया बघा आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आणि सर्व काही डिस्कस करूया. आणि बघा, स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा इन्सर्ट करणे याचा अर्थ काय बघा. समजा बघा, आपला एखादा स्टुडंट वगैरे असेल आणि समजा त्याचा आपल्याकडे डेटा असेल समजा 4 कॉलम्सचा, म्हणजेच की समजा बघा, त्याचं आपल्याकडे नाव असेल, त्याच्या कॉलेजचं नाव असेल, आणि समजा त्याची डेट ऑफ बर्थ पण असेल आणि त्याची सॅलरी वगैरे पण असेल. बट झालेलं काही असे की समजा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे नसला आणि जसं माय ॲड्रेस समजा त्याचा आपल्याकडे नसला, तर काय होणार आहे, आपण डेटा कसा इन्सर्ट करणार. म्हणजेच की झालेलं काही असं आहे की इथे बघा 6 कॉलम्स आहेत आणि 6 कॉलम्समधले फक्त आपल्याकडे 4 कॉलम्सचा डेटा आहे आणि हे जे 2 कॉलम्स आहेत स्टुडंट, यांचा डेटा आपल्याकडे नाही आहे. तर या केसमध्ये डेटा कसा इन्सर्ट करणार आपण यूजिंग इन्सर्ट इनटू कमांड, तर हे आपण आजच्या सेशनमध्ये शिकूया सर्व काही डिटेलमध्ये. तर बघा काय होणार आहे स्टुडंट, सर्व काही मी तुम्हाला समजवतो आहे. तुम्हाला यूज करायचं आहे बघा, जसं इन्सर्ट इनटू कमांड तुम्हाला इथे लिहायचं आहे, जसं इन्सर्ट आणि इनटू तुम्हाला लिहायचं आहे. आणि जसं कॉलम, जसं काय म्हणू शकतो आपण, जसं MySQL, जसं माय इन्फो आपण इथे लिहिणार का, कारण की आपल्या टेबलचं नाव काय आहे, माय इन्फो आपल्या टेबलचं नाव आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण बघूया. आणि जसं कॉलम स्पेसिफाय करूया, सर्वात पहिले आपण स्पेसिफाय करणार आहे बघा आपलं माय कॉलम, जसं माय नेम नावाचं कॉलम आहे बघा हे, आणि हे आपण स्पेसिफाय करूया का, कारण की याचा डेटा आपल्याकडे आहे. तसंच बघा, जसं माय कॉलेज नेम नावाचा कॉलम आहे, तर याचा पण डेटा आपल्याकडे आहे. त्याच प्रकारे स्टुडंट आपण काय करणार, जसं बघा माय डेट ऑफ बर्थ नावाचा कॉलम आपण इथे लिहिणार का, कारण की याचा डेटा आपल्याकडे आहे. आणि तसंच बघा माय सॅलरी, आय होप हे तुम्हाला कळतं, जसं माय सॅलरी नावाचा कॉलम आहे, सो याचा पण डेटा आपल्याकडे आहे. आणि जसं बघा माय कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला स्पेसिफाय करायची गरज पडणार आहे का, जसं इथे आपण स्पेसिफाय करणार का असं, तर नाही का, कारण की याचा डेटाच आपल्याकडे नाही आहे, तर आपण हा स्पेसिफाय नाही करणार. म्हणजे स्टुडंट झालेलं काही असं आहे की आपल्याकडे कॉलम होते बघा 6, बट आपण स्पेसिफाय किती केले, 4च केले बघा. जसं माय नेम आहे, माय कॉलेज नेम आहे, माय डेट ऑफ बर्थ आहे आणि माय सॅलरी आहे स्टुडंट. तर हे जे 2 कॉलम आपण स्पेसिफाय नाही केले, तर हे का नाही केले का, कारण की यांचा डेटा आपल्याला माहिती नव्हता. म्हणजेच की झालेलं काही असं स्टुडंट की आपण डेटा इन्सर्ट करणार आहे आपल्या कॉलममध्ये ज्यांचा डेटा आपल्याकडे आहे. म्हणजे आपण स्पेसिफाईड कॉलम्समध्ये डेटा इन्सर्ट करणार आहे यूजिंग इन्सर्ट इनटू कमांड. बघा हे
केस आहे स्टुडंट, सर्व काही आपण डिस्कस करूया आणि इझी वेमध्ये सर्व काही आपण करूया. जसं मी इथे एंटर करतो आणि आता तुम्हाला लिहायचं आहे बघा, जसं व्हॅल्यूज तुम्हाला इथे लिहायचं आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि डेटा वन बाय वन आपण इन्सर्ट करूया. जसं नाव वगैरे आपण जसं सिंगल कोट्समध्ये लिहिणार का, कारण की डेटा टाईप बघा कोणता आहे, व्यारकर आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. जसं काय घेऊया आपण, जसं कुणाल वगैरे नाव घेऊया आणि जसं आपण जसं हे काय म्हणतोय जसं स्मॉल लेटर्समध्ये आपण घेऊया, हे जसं स्मॉल लेटर्समध्ये. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. कुणाल घेतल्यानंतर आपण जसं कुणालचं कॉलेजचं नाव आपण जसं VITs घेऊया, काही वेगळं तर घेतलं तरी चालतं बघा. जसं काय घेणार आहे, असं IIT खरगपूर आपण असं घेऊया. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. जसं IIT खरगपूर आपण घेतलं तरी चालतं. जसं IITK म्हणून आपण इथे लिहूया आणि हे सिंगल कोट्समध्ये हवं आहे स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. हे सिंगल कोट्समध्ये असायला हवं. जसं इथे कॉमा देऊया आणि कॉलेजचं नावानंतर जसं डेट ऑफ बर्थ आपल्याला स्पेसिफाय करावे लागणार का, सिरियली तुम्हाला जायचं आहे स्टुडंट. बघा जसं हा 0th इंडेक्सला आहे तर हा पण आपला 0th इंडेक्सला असायला पाहिजे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. मी तुम्हाला हे आधी पण शिकवलं आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आता जसं डेट ऑफ बर्थ वगैरे आपण जसं सिंगल कोट्समध्ये लिहिणार, जसं काय म्हणू शकतो 996 किंवा 997 असं आपण घेतलं तरी चालतं. आणि जसं आपण काय करूया, जसं 9 आणि काय करूया आपण इथे जसं 8 घेऊया. आणि आता जसं आपण कॉलम जसं कॉमा देऊया आणि सॅलरी वगैरे डिफाईन करूया, जी की डेसिमलमध्ये असणार आहे. काही पण घेऊया, आपल्या हिशोबाने घेऊया. जसं आपण काही पण घेऊया, जसं 10 घेऊया. नंबर्स बघा 10 नंबर झाले का आपले, नाही. जसं आता आपण काय करणार, इथे डॉट देणार आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो आपण सॅलरी वगैरे पण घेतली आणि सर्व काही घेतलेलं आहे. आणि जिथे आपण डेटा इन्सर्ट नाही केला, जसं बघा माय कॉन्टॅक्ट नंबर आणि माय ॲड्रेस हे नावाचे कॉलम आपण नाही भरले, तर यांच्या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला, यांच्या ठिकाणी जसं इथे तुम्हाला काय मिळणार आहे बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर इथे तुम्हाला मिळणार आहे बघा, जसं नल मिळणार आहे तुम्हाला. नल हा जो वर्ड आहे हा तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी. तर हे याबद्दल आपण जास्त बोलणार नाही आहे, हे मी तुम्हाला नंतर समजवणारच आहे. आणि जसं आता काय करूया, जसं सेमिकोलन देऊया, इन्सर्ट करूया स्टुडंट, सर्व काही डिटेलमध्ये बघूया. काही चुकलं आहे का आपलं, नाही तर मी काय करतो, एंटर वगैरे करतो स्टुडंट्स. एंटर करतो स्टुडंट मी सर्व काही बघा. आणि जसं बघा 1 रो अफेक्टेड आलं इथे. आणि जसं आपल्या टेबलला बघण्यासाठी आपण कमांड यूज करणार बघा, ती कमांड आहे जसं सिलेक्ट फ्रॉम. सिलेक्ट फ्रॉमचं म्हणजे असं आहे स्टुडंट की सिलेक्ट स्टार ऑल. स्टारचा अर्थ काय होतो इथे बघा, स्टार म्हणजे ऑल आणि फ्रॉम करणार आहे इथे. फ्रॉम म्हणजेच की सर्व काही आपण बघूया. फ्रॉम म्हणजे आपल्या टेबलचं नाव. आपल्या टेबलचं नाव आहे जसं माय काय म्हणू शकतो आपण इथे, माय इन्फो नावाचा आपला टेबल आहे. सेमिकोलन देतोय बघा, एंटर करतोय तर बघा आपला डेटा जो आहे तो इन्सर्ट झालेला आहे इनटू स्पेसिफाईड कॉलम्स. आणि जिथे आपण डेटा इन्सर्ट नाही केला तिथे नल आलं आहे स्टुडंट्स. पूर्ण डिटेलमध्ये बघा इथे काय आलं आहे, नल आलं आहे, नल. आय होप हे तुम्हाला कळतं. आणि जिथे आपण डेटा इन्सर्ट केला होता बघा, कुणालचा डेटा IIT खरगपूर आपण इथे टाकलं होतं. आणि आता जसं बघा डेट ऑफ बर्थ पण आपण टाकली होती आणि जसं आपण सॅलरी पण त्याची मेन्शन केली होती. आय होप हे तुम्हाला कळतं. आणि जसं बघा जिथे डेटा इन्सर्ट नाही केला आहे तिथे नल आलं आहे स्टुडंट, नल पूर्ण डिटेलमध्ये बघा. सो हा एक केस होता इन्सर्ट इनटू कमांडचा. आणि सर्व काही आपण डिटेलमध्ये करूया. आणि जसं मल्टिपल रोजमध्ये जर आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा असेल तर तो आपण कसा करणार, तर हे आपण आत्ता समोर बघूया स्टुडंट.